यांच्यावर गंभीर आरोप केले। आपल्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता असा दावा करत जरांगे पाटलांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। इतकंच नाही तर धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग चाचणी करण्याचीही मागणी त्यांनी केलेली आहे। पाहूयात। त्यांनी कोणाला घातपात करायला लावला माझा गोळ्या औषधात याच्यात जेवणात घालणार होता, ते काय दागा फटका करणार होता। त्याची नार्को टेस्ट माझी कशी होत नाही आरोपीची हे मी फुल लावून धरणार आहे। आता त्या धनंजय मुंड्याला सुट्टी नाही। CID पासून SIT पर्यंत पुन्हा तपास करणं होतं गरजेचं आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडेंवर साधलेला हा निशाणा। अंतरवाली सराटीतील उपोषण मागे घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। आपल्या घातपाताचा प्रयत्न केल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय। त्यांनी कोणाला घातपात करायला लावला माझा, मग आता तो काय गोळ्या औषधात याच्यात जेवणात घालणार होता, ते काय दागा फटका करणार होता, हे पुन्हा तपास होऊन ते समोर आलं पाहिजे। पुन्हा तपास होऊन काय होता विषय, कोण होता, पडलेला त्या कोण जात होता, PA त्याचा बीडवाला, त्याच्यात आरोपी 1 नंबरला कोण करायला पाहिजे होतं, कोण तिसराच केला आहे, हे सगळं घेणं गरजेचं आहे। आता पण त्या आरोपींना साथ कोण देत आहे, ते कसं आरोपी होत नाही, या संदर्भात सगळं आता लावून धरणार आहे मी। गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपांवरून बीड जिल्ह्यात 2 जणांना अटक करण्यात आली होती। याचा धागा पकडत या प्रकरणातील सत्य समोर येण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे। या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची जरांगे पाटलांनी मागणी केली आहे। त्याच्याशी बोलणं झालंय त्या आरोपींचं, कोणी प्रत्यक्ष जाऊन बोलत होते, कोणी फोनवर बोलत होते, मग ते याच्यात कसं काय नाही। मग रश्मी शुक्ला ज्या पूर्वीच्या महासंचालक होत्या, त्या अजितदादा फडणवीस साहेब हे स्वतः नागपूरला बसले होते, मग त्यावेळेस त्याचं नाव बाहेर काढलं याच्यातून। मी आता ते विषय लावून धरणार आहे त्याची आणि माझी आणि त्या 3 आरोपीची, तसे त्याच्यात लय मोठे आहेत, ते सगळेच घ्यायला लावणार आहे। आता नार्को टेस्ट कसं काय होत नाही ते बघतो। धनंजय मुंडेंवर हे आरोप करून जरांगे पाटील थांबले नाहीत। याच मुद्द्यावरून जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग चाचणी करण्याची मागणी केली आहे। यांना मी यांचं नावच नाही घेत, या आरोपीची तर दखलही घेत नाही मी, गिनीत बी नाही बघतही बी नाही, दखल सुद्धा घेत नाही साधित, पण त्याला सुट्टी नाही। आता परळीवाल्याला त्या धनंजय मुंड्याला सुट्टी नाही। आता त्याची नार्को टेस्ट माझी कशी होत नाही आरोपीची हे मी फुल लावून धरणार आहे। आता पूर्ण वेळ ते कसं होत नाही ते बघतोच। आता मनोज जरांगे पाटील या प्रकरणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे तक्रार दाखल करणार आहे। यापूर्वी मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडेंमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या। आता पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपानं वादाचा नवा अंक सुरू होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।